नमस्कार मंडळी, स्वागत करते आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज बघा मुलं घरीच आहेत, आज सुट्टी आहे मुलांना. सोहम पण घरी आहे, संकेत पण. मिस्टर गेलेत गाडीवर, बसलाय सोहम मोबाईल बघत. सोहम बसलाय आमचा मोबाईल बघत. आणि चला जेवण बनवायचं, बाकीचे सगळी कामं आवरलेत, जेवण बनवायचं आहे. आणि वांग बघा ना मला किती झालंय बघा ताईनं. वांग परत गेलेला सगळा चेहऱ्यावरचा, परत अजून आलाय. काय असेल तर सांगा मला ताईनं क्रीम वांगावरची. भरपूर दिसायला लागलाय बघा, आहे का? इकडे भरपूर दिसायला लागला, पूर्ण कमी आलेला, परत अजून आलाय. ठीक आहे, अजून आलाय बघ. चला आज काय बनवायचं आता, आज दिवसभर बघू. मंदिरात पण जायचं आहे, आज मंगळवार आहे ना. आज इथं आमच्या इथं रत्नेश्वरीचं मंदिर आहे ना मोठं, तर तिथं मंदिरात पण जायचं आहे. तर संध्याकाळी जाईन मी, आता काही नाही, आता नाही होणार जायचं दुपारी, संध्याकाळी जाईन. आता किती वाजलेत बघा, 2:15 वाजलेत, 2:15 वाजलेत. आज सकाळी नाश्ता बिष्टा सगळ्यांनी केलेला, जेवण काय अजून केलं नाही, अजून जेवायची ती सगळी. तर जेवण वगैरे करून आज काहीतरी बनवायचं आहे, गुलाबजामुन वगैरे बनवायचे आहेत, गुलाबजामुन बनवायचे आहेत आज. संध्याकाळी मग मंदिरात जायचं. चला दाखवते तुम्हाला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा. आमच्या रॉकीचं काय चाललंय बघा, झोपलाय जेवण करून निवांत रॉकी. पावसाचं असं वातावरण आहे ना, सारखं येतोय जातोय, सारखं चालूच आहे, थोडं 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 असं बारीक येतोय, परत जातोय, पूर्ण एकदम उघडतोय. आता तर काय आबाळ आलं एकदम असं. इथं बघा भाजी बनवायसाठी मी वाटाणे शिजवून घेतलेली कुकरमध्ये. आणि नंतर पोरं म्हटली मम्मी नको म्हटली भाजी चपाती वगैरे काही नको, कारण सकाळी नाश्ता बनवून झालेला आणि त्याच्यानंतर दुपारी मला जेवण बनवायचं होतं अजून. आज काय पोरांना सुट्टी होती ना, त्याच्यामुळं म्हटलं दुपारी मग जेवण बनवते तुम्हाला. म्हटलं सकाळी नाश्ता झाला तर दुपारी सगळी कामं आवरते आणि नंतर मग जेवण बनवते म्हटलं. मग इथं बघा जेवण बनवायसाठी घेतलेलं मी, पण मुलं म्हटली नको मम्मी आज काय भाजी चपाती वगैरे काय नको, आज मस्तपैकी मसाले भात दुसरं काहीतरी बनव म्हटले. मग मी म्हटलं चला दुसरं काहीतरी म्हटलं बाहेर पाऊस पण पडतोय मस्त असा, म्हटलं चला मसाले भात बनवते म्हटलं. इथं बघा मसाले भात बनवला मस्त असा. तेच वाटाणे घातले शिजवलेले मी, आणि हे घातले वाटाणे बटाटा मिक्स टमॅटो वगैरे सगळं घालून वाटण बनवलं. आणि मिरची आलं लसूणचं वाटण बनवलं कोथिंबीर टाकून, आणि ते टाकलं त्याच्यात फोडणीला. खूप छान होतं बरं का, असा सिंपलचा भात. आम्हाला लय आवडतो असं सिंपल भात असा. आणि त्याच्यानंतर बघा सगळं पाणी वगैरे ओतलं ना, त्याच्यानंतर 2 चमचे तूप टाकायचं. आणि इथं बघा आम्ही मस्त असं जेवायला बसलो सगळीजण. म्हटलं चला जेवण करूया म्हटलं. पाऊस चालूच होता बाहेर, मस्त असं पाऊस चालू होता बाहेर. इथं भात बनवलेला होता मसाले भात, त्याच्यासोबत लोणचं. पापड नव्हतं, आमचं पापड संपलेत, माझं आणलेलं मी मार्केटमधनं, संपलेत पापड. मग म्हटलं चला हाय तर आपण खाऊया म्हटलं. चहा बनवायचं बघा, बाहेर पाऊस चाललाय आणि त्याला टाकून मस्त चहा बनवायचं चाललाय. आता आम्ही चाललोय रत्नेश्वरीच्या मंदिरात चाललोय बघा मी. किती वाजले, 7 वाजलेत. मी रत्नेश्वरीच्या मंदिरात चालले. चला माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्यायला मंदिरात. चला मी आणि सोहम चाललोय बघा. दरवाजा बंद कर तिकडे. मी आणि सोहम चाललोय. चला जाऊन येतो लगेच, परत आणि पाऊस यायचा. सगळं दुपारपासून जायचं म्हणजे, पण पाऊस चालूच होता त्याच्यामुळे जायला नाही भेटलं मला. आता म्हटलं चल जाऊन येऊया पटकन मंदिरात. चल बघा हे आमच्या पुढं जातंय, धरून कोंडा लागते घरात याला. चल घरात हो रॉकी, नको 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 तू, नंतर जायचं, नंतर जा घरात. तिथे बघा पावसाची वाट बघून बघून शेवट 7 वाजले संध्याकाळचे. मग संध्याकाळी 7 वाजता म्हटलं, 7 वाजले होतेच, 6:45 झालते. मग सोहमला म्हटलं चल, म्हटलं जाऊन येऊ मंदिरात म्हटलं. सोहमचा पण जरा मूड हाफ होता ना, त्याचं पहिलं होतं ना काम, ते सुटलेलं होतं. म्हणजे 1 महिन्यानंतर बोलवलं आहे त्याला, 1 महिन्याचा गॅप दिला आहे वाटतं त्याला, त्याच्यामुळं. मग म्हटलं चल, म्हटलं जाऊन आपण येऊ मंदिरात, जाऊन मस्त असं फिरून जरा थोडा वेळ.
इथं बघा मस्त असं दर्शन घेतलं देवीचं. किती छान रूप दिसतं बघा देवीचं. रत्नेश्वरी माता ही हिचं नाव आहे हिचं देवीचं या. आणि खूप छान मंदिर आहे बघा. मोठ्याच्या मोठं एकदम मंदिर आहे इथं. सगळी भरपूर माणसं येतात इथं मंदिरात. आजूबाजूची इथली ना भरपूर येतात. आता आरती आमची थोडक्यात चुकली. आरती नाही भेटली आम्हाला. खाली आली तर आम्ही संपली आरती. इथं बघा मंदिराच्या वरच्या पायरीवर उभा राहिलं ना तरी छान दिसतं बघा. मस्त असं सगळं आजूबाजूचं बाहेरचं सगळं. आणि तिथून मग जरा पुढं आलो. तिथं पाणीपुरीचा गाडा होता. म्हटलं सोहमला म्हटलं चल म्हटलं पाणीपुरी खाऊया म्हटलं आपण. बाहेर आलो म्हटलं पाणीपुरी बिना खाता असं जाणं म्हणजे शक्यच नाही. म्हटलं चल जाऊ म्हटलं पाणीपुरी खाऊन जावं. असं तर आपल्याला यायला भेटतच नाही बाहेर. म्हटलं आलो आहे तर चल जाऊ म्हटलं पाणीपुरी खाऊन. परत तिथं मंदिरात हे आमच्या सोसायटीच्या बाजूलाच मंदिर आहे बरं का. खूप छान आहे इथं पण मंदिरात. मस्त वाटतं असं तर येते मी अशी कधी आधीमध्ये. हे वाटलं का येते मी अशी मंदिरात पाया पडायला. इथं पण छान वाटतं एकदम. मस्त असं शांत एकदम वाटतं. इथं आलो बघा. इथनं परत दर्शन घेतलं. परत कॉलेज आणि शाळा इथंच जवळ आहे दोन्ही. कॉलेज इथं आहे, तिकडं शाळा आहे ना. हां पलीकड साईडला शाळा आहे. इथं कॉलेज आहे बघा रस्त्याच्या कडेलाच. इथं बघा परत घरी आले. घरी आल्यानंतर मग म्हटलं स्वयंपाक वगैरे केला आणि गुलाबजामुन बनवायचं होतं. गुलाबजामुन बनवायला घेतलं. जेवण वगैरे सगळं आवरून स्वयंपाक केला, जेवण केलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला म्हटलं आज गुलाबजामुन बनवूच म्हटलं. भरपूर दिवस झाला आणून पॉकेट ते पॉकेटातलं आहे ना ते आणलेलं मी. पॉकेट आणलेलं गुलाबजामुनचं बनवायसाठी. त्याच्यासाठी बघा ह्या 2 मोठ्या वाट्या पॉकेट हे घेतले. साखर घेतली आणि 1.5 तांब्या पाणी टाकले पातेल्यात गरम करायला ठेवलं. आणि त्याच्यात मग 2 वाट्या साखर टाकली. आणि हे बघा हे पाकिट आहे गुलाबजामुनचं. 500 ग्रॅमचं का काहीतरी हाय वाटतं बघा. आणि मस्त असं गुलाबजामुन झालं याचं. चांगलं मळून घ्यायचं एकदम असं. आपल्या तळ हातानं चांगलं मळायचं जोरात. चांगलं थोडंसं म्हणजे ह्याला दूध घालून मळायला पाहिजे. पण दूध नव्हतं माझ्याकडे, संपलं होतं. त्याच्यामुळं पाणी घातलं. माझं असं असतं की काय असेल त्याच्यात ॲडजस्ट करून घ्यायचं. दूध नाही किंवा हे नाही म्हणून बसायचं नाही. पाणी असलं पाण्यात मळून घ्यायचं आणि बनवायचं सगळं. बसत नाही मी वाट बघत बसत नाही कशाची. इथं बघा मस्त असं मळून घेतलं छान असं. आणि इकडं तेल पण गरम करायला ठेवलं मुलांना. त्याला म्हटलं तेल गरम करायला ठेव. पाक पण झालेला तिकडं होत आल्याला. आणि इथं बघा छान असं तूप लावून हाताला तूप लावायचं थोडं आणि असं गोळ्या बनवून घ्यायच्या. चांगली गोल आली पाहिजे बरं का गोळी. तोपर्यंत मळत राहायचं पीठ. बघा इथं छान आलेली गोळी एकदम मस्त गोल. इथं बघा रॉकीचं काय चाललंय बघत बसलाय कसा. त्याला पण पाहिजे होतं म्हणून मागायला लागला होता कसा. पोरं अशी मला सुट्टी असली ना पोरं मदत करू लागतात काही ना काहीतरी. मिस्टर नाहीत करत पण मुलं आमची करतात. मुलं माझी मदत करू लागतात सगळं. बघा इथं तळून घेतले मस्त असं गुलाबजामुन सगळे बनवून. असेच आम्हाला आवडतात जास्त. म्हणजे असं हे नाही आवडत. असं थोडंसं लालसर झालेलेच आवडतात आमच्यात. बघा इथं मस्त असं तळून घेतलं. आणि पाक पण खाली उतरून ठेवलेला मी. पाक जास्त गरममध्ये टाकायचे नाहीत कधी गुलाबजामुन तळलेले. थोडंसं थंड करून मगच टाकायचं. इथं बघा मी दाखवते कट करून. खूप छान झालेलं आहे एकदम. आतमध्येपर्यंत पाक गेलेला त्याचा बघा. हो का लगेच आतमध्ये गेलेला पाक. खूप छान झालेलं मस्त असं.